हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 33. सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्यापैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे ते पाहायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकसाठी बघा आपल्याला ॲनिमेशन टॅबवर क्लिक करा. ॲनिमेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता याच्या खालीच आपल्याला इथे पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, यू आर अप्लाइंग ॲनिमेशन टू अ पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अवेलेबल विल ॲनिमेटिंग अ पिक्चर्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बिफोर प्रिव्हियस आहे. सेव्हन नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट आर ॲनिमेशन इफेक्ट यूज फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा टू ॲनिमेट द टेक्स्ट ऑर पिक्चर्स आहे. PowerPoint डज नॉट अलाउ यू टू इन्हान्स अ प्री डिझाईन ॲनिमेशन इफेक्ट आफ्टर इज अप्लाइड टू अ पिक्चर ऑर टेक्स्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फॉल्स आहे. सेव्हन नेक्स्टवर क्लिक करा. इन PowerPoint ॲनिमेशन इफेक्ट कॅन ओनली बी अप्लाइड टू शेप्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फॉल्स आहे. सेव्हन नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नॉलेज चेकसाठी बघा या ठिकाणी आपलं दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, टाईप डॅश डॅश इन टू द ॲड्रेस बार ऑफ युअर ब्राउझर टू एक्सप्लोर अ टेम्पलेट इन द ऑनलाईन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर office.com आहे. सेव्हन नेक्स्टवर क्लिक करा. प्रेस द डॅश डॅश की ऑन युअर कीबोर्ड टू एक्झिट द फुल स्क्रीन मोड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इस्केप आहे. सेव्हन नेक्स्टवर क्लिक करा. क्लिक ऑन द डॅश डॅश आयकॉन टू एक्सप्लोर PowerPoint टेम्पलेट इन द ऑनलाईन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर PowerPoint आहे. You have created a quiz game in the online version of Microsoft PowerPoint. You will click dash dash to view the quiz in the full screen mode म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर प्रेझेंट आहे. त्यानंतर सेव्हन नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला इथे एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI लुमा या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर तिसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा एकच प्रश्न आहे. तर तो प्रश्न बघा, हाऊ डज लुमा AI ड्रीम्स मशीन जनरेट इमेजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बाय युजिंग टेक्स्ट प्रॉम्प्ट टू क्रिएट व्हिज्युअल्स आहे. सेव्हन नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI व्हिडिओ या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे हे आपलं शेवटचं आणि चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट डज ऑडिओ अलाउ युजर्स टू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे जनरेट सॉन्ग फ्रॉम टेक्स्ट प्रॉम्प्ट आहे. विच फीचर ऑफ ऑडिओ इज बेस्ट रिप्रेझेंट बाय दिस इमेजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर टेक्स्ट टू म्युझिक जनरेशन आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करा. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 4 नंबरचं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. Always ensure that your presentation are formatted correctly for printing. So export your presentation as a PDF म्हणत आहे. तर PDF करण्यासाठी फाईल टॅबवर जा. एक्सपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला नाव देऊ शकता आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे PDF करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे, यूज ऑफ सेव्ह ॲज अ मेक अ कॉपी वर्किंग प्रेझेंटेशन अँड कीप द ओरिजिनल प्रेझेंटेशन इंटॅक्ट. सो सेव्ह द गिवन प्रेझेंटेशन ऑन युअर डेस्कटॉप युजिंग सेव्ह ॲज विथ द नेम इन्फोग्राफिक पोस्टर्स म्हटलेलं आहे. तर याला सेव्ह करायचं आपल्याला. फाईल टॅबवर जा.
सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी डेस्कटॉप निवडायचा आहे, डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. तर एवढे स्टेप्स आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेल्फ पाथ लर्निंग दिलेलं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये दोनच सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. हाऊ टू अप्लाय ॲनिमेशन स्टाईल टू युअर पिक्चर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर क्लिक ऑन ॲनिमेशन स्टाईल, सिलेक्ट द डिझायर अँड स्टाईल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. क्लिक ऑन डॅशडॅश टू सर्च रेडी टेम्पलेट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर फाईल टॅब आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स डिटेल्सवर क्लिक करून आपण आपला स्कोर्स व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. तर यामध्ये गायडेड ड्युटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. यामध्ये बघा एक्सपोर्ट द गिवन प्रेझेंटेशन ॲज अ PDF युजिंग फाईल टॅब, एक्सपोर्ट क्रिएट PDF एक्सपीएस, एंटर द फाईल नेम ऑफ युअर चॉईस इन द ओपन विंडोज अँड क्लिक पब्लिश म्हणत आहे. तर याला PDF करण्यासाठी फाईल टॅबवर जा. त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा. क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला कोणतं एक नाव द्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण कोणतंही नाव देऊ. बघा मी नाव दिलेलं आहे. त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे येस बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पाहू शकता याची PDF इथे क्रिएट झालेली आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर दुसरा प्रश्न लावायचा आहे. ओपन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन अँड सिलेक्ट ब्लँक प्रेझेंटेशन युजिंग फाईल टॅब, न्यू अँड अप्लाय एनी थीम्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम डिझाईन टॅब अँड थीम्स म्हटलेलं आहे. तर आपल्याला याच्यातनी एक ओपन ब्लँक काय घ्यायची आहे, प्रेझेंटेशनची फाईल घ्यायची आहे. तर स्टार्ट बटनावरचा स्टार्ट बटनावर गेल्यानंतर याच्यातनी आपल्याला पॉवर पॉईंट शोधायचं आहे ॲप्लिकेशन्स. बघा या ठिकाणी पॉवर पॉईंटची ॲप्लिकेशन दिलेली आहे किंवा डायरेक्ट तुम्ही सर्चसुद्धा करू शकता. तर पॉवर पॉईंट ओपन करा. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं बघा, ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर कोणतीही एक तुमच्या आवडीची थीम त्यामधून घ्यायची आहे. तर डिझाईन टॅबमध्ये जा, कोणती एक थीम घ्या आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. त्यानंतर बघा इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट कॅटेगरी 1 क्वेश्चन्स फॉलो फ्रॉम स्लाइड नंबर 2 अँड मेक इट द बोल्ड युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा. त्यानंतर या नावाला अशा प्रकारे सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर याला बोल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन व्यू द प्रेझेंटेशन इन फुल स्क्रीन युजिंग स्लाइड शो टॅब, स्लाइड शो ग्रुप अँड फ्रॉम बिगिनिंग म्हणत आहे. तर आपल्याला स्लाइड शो करायचं आहे. तर स्लाइड शोवर जा आणि फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इस्केपचं बटन दाबा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न लावायचा आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट स्लाइड अँड अप्लाय थीम मेश फॉर गिवन प्रेझेंटेशन युजिंग डाटा डिझाईन टॅब अँड थीम्स ग्रुप म्हटलेलं आहे. तर आपल्याला मेश नावाची थीम घ्यायची आहे. तर यासाठी डिझाईन टॅबवर जा, मोरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून बघा आपल्याला मेश नावाची थीम घ्यायची आहे. पाहू शकता या ठिकाणी दिलेलं आहे मेश नावाची थीम. तर याच्यावरून क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, स्टेट whether the following statement is true or false. A traditional hard disk has no moving part so it does not getting damage easily म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा,
तर याचं उत्तर फॉल्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय वुड अ प्रेझेंट स्टुडंट प्रेफर अ फ्लॅश मेमरी कार्ड इन्स्टेड ऑफ अन ऑप्टिकल डिस्क, सिलेक्ट एनी टू म्हणत आहे. तर खालीपैकी 2 आपल्याला सिलेक्शन करायला सांगितलेलं आहे. तर 1 आणि 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राईब अँड ऑप्टिकल डिस्क म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 2 आणि 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राहुल वांट टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल परफॉर्म ऑफ हिज कम्प्युटर सिस्टीम, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन विल हेल्प हिम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 2 आणि 4 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्टली एक्सप्लेन व्हाय अन SSD परफॉर्म बेटर दॅन अन HSD म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आणि 3 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ फोटोग्राफर नीड टू स्टोर 100 of photos inside his digital camera. He needs a device that is lightweight, fits inside the camera slot and is rewritable. Which storage medium should he use म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे फ्लॅश मेमरी कार्ड. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अर्जुन नीड्स अ स्मॉल डिव्हाइस दॅट फिट्स इन हिज पॉकेट अँड हेल्प हिम ट्रान्सफर फाईल इझिली बाय कनेक्टिंग टू अ पोर्ट. विच डिव्हाइस शोल्ड ही यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर USB ड्राईव्ह अँड पेन ड्राईव्ह आहे. मिस्टर शर्माज कम्प्युटर हॅज बिकम व्हेरी स्लो विल ओपनिंग फाईल. हर सून टेल हर दॅट हर फाईल आर स्कॅटर अक्रॉस द ड्राईव्ह. व्हॉट मेंटेनन्स टास्क शोल्ड शी परफॉर्म टू ऑर्गनाइज द डाटा अँड इम्प्रूव्ह स्पीड म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर परफॉर्म रेग्युलर डिफ्रॅगमेंशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. प्रिया इज बाईंग अ ट्रेडिशनल हार्ड डिस्क फॉर हर डेस्कटॉप. सी वॉन्ट द डाटा टू बी रीड अँड रायटन व्हेरी क्विकली. बेस्ड ऑन दिस विच स्पेसिफिकेशन शोल्ड शी चेक फॉर फास्टर स्पीड म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अमित ओल्ड लॅपटॉप टेक 5 minutes टू स्टार्ट. Which annotates him he wants his laptop to start within second, just like his smartphone. Consider this which upgrade should he choose म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. रिप्लेस द हार्ड डिस्क विथ द सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSD आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 33 कम्प्लिटली सोडवायचं आहे.